नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी सोडून इतर संस्थांचा रिझल्ट जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो लागलेला आहे. परंतु सारथी या संस्थेचा रिझल्ट जो आहे तो अजूनही पेंडिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या जागा निश्चित व्हायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जे आहे ते सारथीचा रिझल्ट रखडलेला आहे, थांबलेला आहे. तर काम सध्या प्रोसेसिंगमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. लवकरच आपल्याला नोटीस बोर्डवर सारथीचा सुद्धा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळून जाईल. तर विद्यार्थ्यांचे वारंवार प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो मला डॉक्युमेंट रिलेटेड. तर तुम्ही स्क्रीनवर एक वेळा पाहू शकता जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते कशा प्रकारे लागणार आहे ते एक वेळा तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 3 वर्ष आखलेले असायला पाहिजे. आणि तिथं बघा 31 मार्च 2026 पर्यंत जे आहे ते वैध राहील प्रमाणपत्र. ओके, 31 मार्च 2026 पर्यंत हे जे सर्टिफिकेट आहे 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट ते वैध राहील. अशा प्रकारचं तुम्ही जे आहे ते सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या एरियातून तुम्ही काढून घ्या. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्व जे डॉक्युमेंट आहे ते कशा प्रकारे लागेल त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती देऊन देतो. तर तुम्ही एकदा स्क्रीनवर पाहू शकता सर्व डॉक्युमेंट. ठीक आहे, सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुमचं आधार कार्ड जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुमचं अपडेट करून ठेवून द्या, अपडेटेड असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लागणार आहे. सर्व संस्थेचे जेवढेही विद्यार्थी असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्यांच्या कास्टनुसार लागणार आहे. त्यानंतर 10वीची गुणपत्रिका आणि 12वीची गुणपत्रिका म्हणजे तुमचं बोर्डचं सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर पदवीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र. जर तुम्हाला डिग्री अलॉट झालेली नसेल विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंतही, तर तुम्ही तुमच्याकडे तुमची 6th सेमची मार्कशीट असायला पाहिजे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमेसियल सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर बँक पासबुक सर्वात इम्पॉर्टंट, ज्यामध्ये तुमचं 72,000 ते 1,22,000 पर्यंत रक्कम तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ते तुम्ही बँक पासबुक नॅशनलाइज बँकेचे काढायला पाहिजे. नॅशनलाइज बँक फॉर एक्झाम्पल SBI बँक, ठीक आहे, ICICI बँक, ॲक्सिस बँक, सेंट्रल बँक जरी असली तरी चालून जाते. आता लास्ट इयर जे आहे जी मी लाभ घेतला होता विद्यार्थी मित्रांनो बार्टी या संस्थेचा, तर माझं सेंट्रल बँकेचं अकाउंट होतं. ओके, तर तुम्हाला कोणत्याही पतसंस्थेचं कॉपरेटिव्ह बँकेचं अकाउंट चालणार नाही. नॅशनलाइज बँकेचे अकाउंट काढा, त्यामध्ये तुम्ही तुमचं KYC करून घ्या. आधार कार्ड जे तुम्ही तुमच्या बँकेला लिंक करून घ्या. मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही तुमच्या बँकेला लिंक करून घ्या. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट माहिती होती. त्यानंतर वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट झाले आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जे आहे विद्यार्थी मित्रांनो बार्टीच्या विद्यार्थ्यांना लागणार नाही. बार्टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही. ओन्ली TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर मोबाईल क्रमांक, तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो तुम्ही रेग्युलरली यूज करता. त्यानंतर ईमेल ID, ज्याही विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो ईमेल ID रॉंग टाकली आहे, चुकीची टाकली आहे, तर ते आपल्या संस्थेला जे आहे विद्यार्थी मित्रांनो कॉल करा, मेसेज करा, त्यांना हेल्प मागा. कारण जर तुमची ईमेल ID रॉंग असेल तर तुम्हाला जे आहे अकॅडमी प्रेफरन्सची लिंक तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ईमेलवर लिंक आल्यास तुम्हाला तिथे तुमचा पसंती क्रम निवडावा लागेल की महाराष्ट्रातले जेवढेही अकॅडमी आहे त्यांना बार्टीचं टेंडर मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीसाठी. तर तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही अकॅडमी निवडू शकता. ओके, त्यानंतर त्यासाठी तुम्ही जे आहे तुमचा मेल ID आणि तुमचा ईमेल बॉक्स तो पुन्हा रिकामा करून ठेवून द्या. कोणत्याही स्पॅममुळे तो अटकला पाहिजे नाही. त्यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बार्टी या संस्थेत MPSCची एक्झाम पास झालेली असेल, पोलीस भरतीची एक्झाम पास झालेली असेल, तर त्याची जी प्रिंट आहे विद्यार्थी मित्रांनो ते प्रिंट तुम्हाला लागणार आहे. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड. ओके, त्यानंतर कलर पासपोर्ट फोटोग्राफ जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही 8+ काढून घ्या, कारण जास्तीत जास्त तुम्हाला फोटोग्राफ लागणार आहे. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहते विद्यार्थी मित्रांनो तेव्हा 2 बंच जे आहे ते तुम्हाला तयार करावा लागतो. ओके, त्यामुळे इत्यादी सर्व डॉक्युमेंटची माहिती मी तुम्हाला सांगून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अजूनही सिलेक्टेड आणि वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट रेडी केलेले नसेल तर करून द्या. डिस्क्रिप्शनमध्ये पिन केलेला सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. त्यांना इथून ते पुढे पूर्ण 72,000 ते 1,22,000 रक्कम मिळेपर्यंत सर्वची सर्व ऑथेंटिक माहिती त्यांना आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मिळून देईल. तर जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही अपकमिंग माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली मिळून देईल. ओके, त्यानंतर अजूनही डाऊट्स होते की अकॅडमी प्रेफरन्स कधी राहणार. आता जेवढीही 5ही संस्थांची जी आहे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट ज्या संस्थेची कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती त्यांचे रिझल्ट आलेले आहे. तर आता अकॅडमी प्रेफरन्स राहील. अकॅडमी तुम्हाला अलॉट होईल विद्यार्थी मित्रांनंतर. अकॅडमी अलॉट झाल्यानंतर मिळालेल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्हाला करावे लागेल आणि तिथून विद्यार्थी मित्रांनो तुमची अकॅडमी सांगेल का तुम्हाला क्लास कधीपासून सुरू होणार आहे. ओके, त्यानंतर TRTI आणि सारथीचा रिझल्ट कधी. TRTIचे विद्यार्थी मित्रांनो नंतर एक CETची एक्झाम झाली होती. ओन्ली पोलीस भरती
कंबाईनची विद्यार्थी आणि टेटची अशी 3 प्रकारची CET झाली होती. त्यानंतर सारथी या संस्थेची जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट रखडलेला आहे. तर TRTIचे जे विद्यार्थी आहे त्यांचा अगोदर स्कोर कार्ड येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. स्कोर कार्ड आल्यानंतर त्यांचा जो आहे तो रिझल्ट लागणार आहे. अजून स्कोर कार्डच याचे आहे जे नंतरची CET झाली होती TRTIचे विद्यार्थी फक्त. त्यानंतर निवडलेली संस्था डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मिळेल का? तर जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रेफरन्स ऑर्डरनुसार तुम्हाला संस्था अलॉट झाली, तर जेही संस्था तुम्हाला अलॉट झाली आहे विद्यार्थी मित्रांनो बार्टीमार्फत, तर त्या संस्थेत अलॉट झालेल्या संस्थेत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल आणि पुढील सूचना जे आहे ते तुम्हाला तुमची अकॅडमी नक्की देईल. ओके, ठीक आहे. ही माहिती कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे डाऊट्स, तुमचे प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता डायरेक्ट. ठीक आहे, माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला मिळून देईल. आपले सिलेक्टेड आणि वेटिंगवरच्या स्टुडंटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पिन केलेली मिळून देईल. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. कोणतीही डाऊट्स असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल.